हा, श्री व्यासदेवजी महाराज या शिवपुराणाच्या सुरुवातीला दिव्य असणारी कथा सांगतात. ते सांगतात, एकदा काय झालं ऐका. एक दिव्य असणारं क्षेत्र आहे, त्याला प्रयागराज क्षेत्र म्हणायचं. प्रयागराज क्षेत्र, या प्रयाग क्षेत्रामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती 3 नद्यांचा संगम आहे. याला महान तीर्थ समजलं जातं. हे महान क्षेत्र आहे. गंगा, यमुना, सरस्वती तिथे त्यांनी प्रत्यक्ष वाहतात. 2 नद्या तिथे डोळ्यानं दिसतात महाराज. तिसरी नदी दिसत नाही, सरस्वती. गंगा आणि यमुना एकत्र आहेत, पण सरस्वती दिसत नाही. सरस्वती गुप्त मानली जाते. पूर्वीच्या काळामध्ये सरस्वती नदी प्रत्यक्ष प्रवाहित होत होती. व्यासदेवांचा आश्रम आहे ना, हा सरस्वतीच्या काठावर असणारा आश्रम आहे. हा शम्यप्राश नावाचा आश्रम सरस्वती नदीच्या काठावर आहे. कालांतरानं ती लुप्त झाली. आता जरी तुम्ही संगम पाहायला गेले तरी त्याच्यामध्ये त्याग्नी महाराज एका नदीचं पाणी शुभ्र पाहायला मिळतं, दुसऱ्या नदीचं पाणी त्याग्नी महाराज काळं पाहायला मिळतं. यमुनेचं पाणी काळं आहे आणि त्याग्नी महाराज गंगेचं पाणी शुभ्र आहे. पण सरस्वती नदी जी आहे तिचं पाणी निळं आहे महाराज. असे 3 त्याग्नी महाराज जल एकत्र आहेत. असा गंगा, यमुना, सरस्वतीचा हा संगम. या संगमावरती अनेक साधुसंत एकत्र येतात आणि सदैव सत्संग करत असतात. श्री रामकथा ज्या वेळेला आपण श्रवण करतो, तुलसीदास महाराजांनी वर्णन केलेले, त्याच्यामध्ये भरद्वाज मुनी बसहु प्रयागा असं म्हटलंय. म्हणजे भारद्वाज मुनी तिथे त्यांनी राहत होते, तिथे याज्ञवल्क्य ऋषी आले आणि त्यांचा संवाद त्यांनी सांगितला. हा सत्संगच आहे. तसा या प्रयागराज तीर्थामध्ये तीर्थांचा राजा असणारा हा प्रयागराज आहे. या प्रयागराजामध्ये त्याग्नी महाराज या त्रिवेणी संगमावरती अनेक साधुसंत एकत्र आले, ऋषीमुनी एकत्र आले. आणि या ऋषीमुनींनी विचार केला की आपण या पुण्य पावन असणाऱ्या क्षेत्रामध्ये सत्यव्रत धारण करून आणि आपण त्यांनी एक मोठा यज्ञ करावा म्हणून यज्ञ करायचं ठरलं. आणि या यज्ञाकरिता अनेक त्यांनी ऋषीमुनी एकत्र येऊन हा सोहळा संपन्न करू लागले. सगळेच त्यांनी सात्विक असणारे सत्यव्रत धारण करणारे ऋषीमुनी एकत्र आलेले आहेत. म्हणून आपणही गेलं पाहिजे असा विचार करून श्री सुतजी महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झालं. हे पौराणिक शिरोमणी आहेत. यज्ञाचा समाचार ऐकला आणि सुतजी महाराज त्या ठिकाणी आले. हे पहा, श्रवण करणाऱ्या माणसाला आणि सत्संग करणाऱ्या माणसाला फक्त बातमी कळायचा उशीर आहे की अमक्या ठिकाणी सत्संग सुरू आहे. त्याला करमत नाही महाराज. तो म्हणतो मी गेलंच पाहिजे. म्हणून केवढे परिश्रम असतील तरी तो जातोच ऐकण्याकरिता. कष्ट सहन करत जातो. त्याला माहिती आहे तिथं गेल्यानंतर गार लागणार आहे, तिथं अवघडून बसावं लागणार आहे, तिथं सगळ्या गोष्टी होणार आहे. बाबा जर फिसकटला तर लांबवणार सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी कदाचित त्याग्नी महाराज त्याच्या मनात असतातच. तरी सुद्धा तो म्हणतो जाऊ दे, आपण गेलं पाहिजे. आणि जातोच महाराज सत्संग श्रवण करण्याकरिता, सत्संग करण्याकरिता. म्हणून त्याने सत्संग जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. काल आपण सत्संगाचा महिमा ऐकला ना. म्हणून त्याने महाराज सत्संग करण्याकरिता हे सूतजी महाराज आले. या सूतांचं नाव आहे रोमहर्षण. रोमहर्षण नावाचे सूत आहेत. काल आपण त्यांनी सूतजींचाच प्रसंग ऐकला की हे महात्म्य सांगितलं ना शिवमहापुराणाचं. महात्म्य सांगितलं तो प्रसंग वेगळा आहे आणि शिवमहापुराण जिथे त्यांनी महाराज सांगितलं गेलं तो प्रसंग वेगळा आहे. आता तो प्रसंग आपण पाहतो. रोमहर्षण नावाचे सूत प्रयाग क्षेत्रात आले आणि प्रयाग क्षेत्रात आल्यानंतर यज्ञ करणाऱ्या ऋषीमुनींनी त्यांना पाहिलं. शौनकादिक ऋषीमुनी त्यांनी आहेत, यांनी त्यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी महाराज फार समाधान वाटलं. त्यांचं स्वागत केलं महाराज. त्यांना त्यांनी महाराज स्वागत करून समोर बोलावलं. वयोवृद्ध असणारे हे ब्राह्मण त्या सुताचं स्वागत करतायत आणि त्याच्यासमोर दंडवत प्रणाम करतायत. म्हणून जर ऐकण्याची उर्मी पोटात असली आणि श्रवण करण्याची जर इच्छा असली तर वयाचा विचार करत जाऊ नये. आमचे भाऊ त्याग्नी महाराज विद्यार्थ्यांकडून ऐकायचे. विद्यार्थ्यांकडून ऐकायचे. तुम्हाला विद्यार्थ्यांकडून कसे काय ऐकत होते? ज्या विद्यार्थ्यांना यांनी विचारसागर शिकवला होता. तुम्ही ऐकतात ना. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर. त्यांना आम्ही भाऊ म्हणत होतो. अजून भाऊ सगळ्यांना माहिती आहेत. वैकुंठवासी हरिभाऊ महाराज दाताळकर, त्यांनाही सगळे लोक भाऊ म्हणतात. पण आम्ही यांना भाऊ म्हणायचो. आमचे भाऊ हे त्याग्नी महाराज विद्यार्थ्यांकडून कसं ऐकत होते? त्यांच्याकडून विचारसागर ऐकला. भाऊंकडून नजर आली आणि नजर आल्यानंतर पुढचे ग्रंथ ऐकायची इच्छा झाली. म्हणून पंढरपुरात जाऊन राहिले आणि पंढरपुरात प्रभाकर ऐकला, वृत्ती प्रभाकर ऐकला. तो ऐकल्यानंतर त्याग्नी महाराज त्याच्यामध्ये तयार झाले आणि भाऊ चातुर्मासाला जायचे आणि चातुर्मासाला जाऊन भाऊंच्या आश्रमामध्ये म्हणजे मुमुक्षु पाठशाळेत जाऊन राहायचे. तिथं त्याने राहिले की ज्या विद्यार्थ्यांना यांनी विचारसागर शिकवला होता ना त्याच विद्यार्थ्यांचा वृत्ती प्रभाकर तयार आहे म्हणून त्यांच्या समोर बसून भाऊ ऐकायचे. महाराज मला सांग. आणि 11-11 तास एका जागेवर बसून ऐकायचे. एवढं त्यांचं त्यांनी महाराज वैशिष्ट्य होतं.
ऐकलं पाहिजे महाराज. हे 2-3 तास आपल्याला दम निघत नाही. आपण वाकडे तिकडे होतो आणि कितीतरी आसनं करतो. महत्वाची गोष्ट आहे, 11 तास कसे ऐकत असतील. म्हणून प्रभाकर ऐकण्याची उर्मी होती म्हणून ऐकायला समोर बस. त्याने असा विचार केला नाही की मी याला विचारसागर सांगितलाय, मी याचा गुरु आहे, असं वाटलं नाही. असा विचार केला नाही की मी वयाने याच्यापेक्षा जास्त आहे, हा पोरगाच आहे, त्याच्याकडून कसं ऐकावं. तरी सुद्धा ऐकलं महाराज. महत्वाची गोष्ट आहे ही. गोष्ट तुम्हाला स्वामींकडून ऐकायला भेटेल, तुंतोनी महाराजांकडून. मला वाटतं इथे मोरे चिंचोरेला त्यांनी तुंतोनी महाराज सुद्धा महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेला त्यांनी आले होते. आजच त्यांचा फोन आला होता आम्हाला. म्हणून तर त्यांनी महाराज हे मोठे व्यक्तिमत्व आहेत, जे त्यांनी महाराज अधिकारणच मोठे आहेत. म्हणून लहान असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर सुद्धा ऐकायची तयारी आहे. म्हणून शौनक ऋषी त्यांनी महाराज वयानं जास्त आहेत, सुतजी महाराज वयानं कमी आहेत. तरी सुद्धा शौनकानं सुतांच्या समोर साष्टांग प्रणिपात त्यांनी केला. त्यांचं स्वागत केलं. स्वागत करून उंच आसनावर त्यांना बसवलं आणि बसवून बोलायला सुरुवात केली. महाराज, युग बदललेला आहे. या युगामध्ये भयंकर असणारा त्रास सर्व लोकांना आहे. म्हणून काय करावं म्हणून आम्ही त्यांनी असं वेळोवेळी ठिकठिकाणी यज्ञ करत असतो. नैमिषारण्यात कधी त्यांनी यज्ञ करतो, कधी प्रयाग क्षेत्रात करतो. आमचा प्रयाग क्षेत्रामध्ये असणारा हा यज्ञ सुरू झालेला आहे. कशाकरता यज्ञ आहे? फार त्यांनी विशेष प्रसंग, कलियुगाचे वर्णन. हे घोर असणारं कलियुग आहे. या माणसाला पुण्यापासून दूर करणार आहे. म्हणून पुण्य त्यांनी हे कलियुग प्राप्त होऊ देत नाही. पुण्य करायला गेलं की त्यांनी माणसाच्या हातानं पाप घडायची त्यांनी असणारी व्यवस्था घडू शकते. हे कलियुगाचं सामर्थ्य आहे महाराज. म्हणून असं असणार हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये लोक दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये तत्पर आहेत. कलियुगाचं वर्णन करायला सांगायला लागले. या कलियुगामध्ये कोणी खरं बोलत नाही. सत्य भाषण करणारे लोक फार कमी झाले. या कलियुगामध्ये असणारे प्राणी हिंसा करण्यामध्ये तत्पर त्यांनी झालेले आहेत. या कलियुगामध्ये सगळेच लोक त्यांनी मला शरीरालाच आत्मा समजतात. याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे पुराणाला सुद्धा सामान्य समजायचं नाही, त्याच्यात वेदांताची प्रक्रिया आहे. कलियुगातले लोक शरीरालाच आत्मा समजतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला सांगा, आत्मा आणि शरीर एक का दोन? दोन आहेत. कसं काय दोन आहेत? शरीर हे असत जड दुःखरूप आहे आणि आत्मा सत चिद आणि आनंद स्वरूप आहे. हे दोन आहेत. लोक शरीरालाच आत्मा समजतात, शरीरालाच मी म्हणतात. शरीर आणि आपण भिन्न आहोत महाराज. हे जर ऐकायचं असेल तर अनुभवी लोकांकडून ऐकलं पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे संत होऊन गेले. त्यांचं नाव आहे त्यांनी महाराज मोतीराम महाराज काकाणी, जे मारवाडी समाजात जन्माला आले होते, ब्रह्मचारी होते, गुरुजींच्या परंपरेतले होते. आणि ते त्यांनी महाराज कीर्तन प्रवचन करत होते. त्यांच्या पायाला एक जखम झाली होती. जखमेमध्ये जंतू झाले होते, किडे होते. पायाच्या जखमेत किडे होते आणि ते किडे त्यांनी महाराज फार त्रास देत होते. एक दिवशी त्यांच्या शिष्यांनी विचार केला, बाबा झोपले की किडे काढायचे. काढू देत नव्हते महाराज कोणाला ते किडे. बाबा झोपले आणि झोपल्यानंतर त्यांनी महाराज शिष्याने त्यातले ते किडे काढले. ते किडे काढत असताना त्यांनी महाराज जाग आली त्यांना आणि रागावून त्यांनी उठून बसले. मूर्खा म्हणले, कशाला काढतो म्हणे किडे? म्हणे बाबा तुम्हाला त्रास होतो. तुला काय त्रास होतो म्हणे? मला त्रास होतो ना. हो दे म्हणले, त्रास झाला तर. कशाला बाहेर काढतोस म्हणे? अरे हे त्यांनी जसं माझं राहण्याचं घर आहे तसं त्यांचं पण राहण्याचं घर आहे. ऐकायला शब्द फार सामान्य वाटले, पण त्यातलं मर्म ज्याला कळालं असेल त्याला ते विशेष वाटले असतील. हे माझं राहण्याचं घर आहे म्हणजे शरीराला मी म्हणत नाहीत, स्वतःला शरीराहून वेगळं समजतात. स्वतःला शरीराहून वेगळं समजलं पाहिजे महाराज. हे शरीर वेगळं आहे आणि त्याच्यात राहणारा आत्मा वेगळा आहे आणि आपण आत्मा आहोत, शरीर नाहीत, हे कळालं पाहिजे. काय होतं, कशानं या सगळ्या गोष्टी होतात? कलियुगामुळे होतात. तिथं वर्णन आहे, कलियुगातले लोक त्यांनी मला शरीरालाच आत्मा समजतात. म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलंय. भेद आणि अभेद भ्रम अमंगळ आहे. शरीर आणि आत्मा दोन असून एक मानतात. हा भेद आहे आणि तो अमंगळ आहे. मला सांगा, आत्मा आणि ब्रह्म एक का दोन? बरं तसं न विचारता असं विचारतो, जीव आणि देव एक का दोन? एकच आहे. पण एक असून लोक देव मानतात. ते म्हणतात देव तिकडे वैकुंठात राहतो, कैलासात राहतो ना आपण इथे राहतो. भिन्न मानलं जातं. एक असून भेद मानतात. हे अमंगळ आहे. आणि हे अमंगळत्व कशामुळे आलं असेल तर ते कलियुगाच्या प्रभावानं आलं. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं शरीरालाच आत्मा समजतात. हे कलियुगाचा प्रभाव आहे. या कलियुगातले लोक त्यांनी महाराज मूढ आहेत, म्हणजे मूर्ख आहेत. खोटं वाटत असलं तर इथं शिवपुराणात तुम्ही प्रत्यक्ष पहा, त्याच्यात म्हणलं त्यांनी मूर्ख आहेत म्हणजे अज्ञानी आहेत. आणि या कलियुगाच्या प्रभावानं सगळे लोक नास्तिक झालेले आहेत. या कलियुगाच्या प्रभावानं सर्व लोकांना पशुबुद्धी प्राप्त झालेली आहेत, पशुबुद्धी धारण करणारे आहेत.
हे त्यांनी महाराज आई वडिलांना न मानणारे आहेत. बघा बरं कलीच्या प्रभावानं काय काय होतं. हे पुराण काय काल परवा नाही लिहिलेलं. हे त्यांनी महाराज कधी व्यासदेवाने लिहिलेलं आहे महाराज. द्वापर युगाच्या शेवटी याची रचना झालेली आहे. म्हणजे तेव्हा त्यांनी या कलियुगाचं वर्णन करून सांगितलं ना, आज प्रत्यक्ष दिसतंय. आई वडिलांना न मानणारे लोक कलियुगात आहेत. कलियुगातले लोक त्यांनी महाराज कामवश होऊन स्वतःच्या पत्नीची सेवा करतील असं याच्यात सांगितलं. आहेत ना काही लोक महाराज, बायकोचे पाय दाबणारे लोक सुद्धा आहेत. तिची आरतीच ओवाळणारे, जय देव जय देव जय माझी बायको, आणि जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू, जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकायला तयार आहोत. तुमच्या म्हणण्याकरिता आम्ही आईबाप त्यांनी महाराज तुरुंगात टाकायला तयार आहोत. त्या गोष्टी सांगितल्या जातात ना. तिने त्यांनी याच्याकडं लाडानं मागितलं म्हणे, काय म्हणे, खरंच जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुमच्या आईचं काळी जाणून द्या. असे पण लोक त्यांनी समाजात पाहायला मिळतात, जे बायकोचं ऐकून त्यांनी महाराज आई बापाला धुसफूस करतात. त्यांची फार त्यांनी महाराज त्यांना कष्ट, त्यांनी दुःख देतात. हे कलियुगाचं सामर्थ्य आहे. या कलियुगामध्ये ब्राह्मण लोभरूपी ग्रह से ग्रास बन जाएंगे. या कलियुगातले ब्राह्मण लोभानं त्यांनी अशा पद्धतीने ग्रस्त होऊन जातील. वेद बेचकर जीविका चलाएंगे. वेद विकून जीवन स्वतःचं त्यांनी चालवतील. महापुराणात लिहिलेलं आहे. धन का उपार्जन करने के लिए विद्या का अभ्यास करेंगे. हे जर वेदाचा विद्येचा अध्ययन करायला लागले तर धन मिळवण्याकरिताच विद्या शिकतील. मद से मोहित रहेंगे. अपनी जाति के कर्म छोड़ देंगे. प्रायः दूसरों को ठगेंगे. स्वतःच्या जातीतले कर्म सोडून देतील, दुसऱ्याला फसवतील. असे कलियुगात त्यांनी लोक आहेत. तीन काल की संध्योपासना से दूर रहेंगे. त्रिकाल संध्या करणारच नाहीत असे असणारे त्यांनी, आणि स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतील. ब्रह्मज्ञान से शून्य होंगे. ब्रह्मज्ञान प्राप्त करणार नाहीत. दयाहीन, आपने को पंडित मानने वाले दयाहीन असतील आणि स्वतःला पंडित समजतील. नका का काही समजना पण स्वतःला पांडित्य त्यांनी महाराज समजतील. असे काही त्यांनी मंदिरातले पुजारी मी पाहिले ज्यांना काहीच त्यांनी महाराज मंत्रोच्चार सुद्धा जमत नाही. निर्घनम काही शब्द आहे, कुठून आला ऐकला महाराज मी शब्द. ते सुद्धा त्यांनी निर्विघ्नम हे म्हणता येत नाही, निर्घनम, तरी सुद्धा स्वतःला पंडित समजतील. अशी त्यांनी भावना कलियुगामध्ये पाहायला मिळेल. आपणे सदाचार व्रत से रहित, कृषी कार्य में तत्पर, क्रूर स्वभाव वाले एवं दूषित विचार वाले होंगे. क्रूर स्वभावाचे आणि दूषित विचाराचे लोक कलियुगामध्ये असतील. क्षत्रिय लोक स्वतःचा धर्म सोडून देतील. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, क्षत्रिय धर्माने ते वागणार नाहीत. कुसंगी, पापी आणि व्याभिचारी होतील. यानंतर त्यांनी महाराज त्यांच्या अंगामध्ये शौर्य अजिबात राहणार नाही. ते फक्त छत्रपतींचं नाव घेतील पण छत्रपतीसारखं वागणार नाहीत. तुम्ही ऐकतात सर्वजण. माझं बोलणं फार वाईट आहे, ऐकायला फार वाईट वाटेल, पण वस्तुस्थिती अशीच आहे. आज लोक फक्त छत्रपतींचं नाव घेतात. छत्रपतींचं नावच जर घ्यायचं असेल तर छत्रपतींसारखं गोब्राह्मण प्रतिपालक झालं पाहिजे, तरच स्वतःला क्षत्रिय म्हणून घ्यावं, नाहीतर क्षत्रिय म्हणून घेऊ नये महाराज. धर्मावर झालेला आघात, धर्मावर झालेला त्यांनी महाराज आक्रमण त्याला परतवता आलं पाहिजे, तर त्यानं स्वतःला क्षत्रिय म्हणून घ्यावं. नाहीतर क्षत्रिय म्हणून घेण्यात काय अर्थ आहे महाराज. कोणी काही बोलतं महाराज, आपल्या धर्माला लोक बोलतात, रामाला लोक बोलतात, देवदिकांना बोलतात, संतांना बोलतात, ब्राह्मणांची निंदा करतात, आणि आपण ऐकून घेतो. महत्वाची गोष्ट आहे, का ऐकून घेतो? क्षत्रिय त्यागनी महाराज क्षत्रिय राहिले नाहीत म्हणून. महत्वाचा विचार आहे. क्षत्रिय हा संरक्षक आहे. क्षत्रियानं धर्म सांभाळला पाहिजे. इथे स्पष्ट लिहिलं, क्षत्रिय समस्त क्षत्रिय भी अपने धर्म का त्याग करने वाले कुसंगी, पापी और व्याभिचारी होंगे. क्षत्रियच कुसंगी होतील, क्षत्रियच पापी होतील, आणि क्षत्रियच त्यांनी महाराज व्याभिचारी होतील. आणि म्हणून धर्माला त्यांनी अशा पद्धतीने ग्लानी येईल. म्हणून सावरलं पाहिजे महाराज. छत्रपतींचं चरित्र लोकांच्या समोर सांगायची गरज आहे. जेवढं श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र, जेवढं त्यांनी शिवमहापुराण या सगळ्या गोष्टी सांगायची गरज आहे, तेवढं छत्रपतींचं चरित्र सांगायची गरज आहे महाराज. गरजेनं सांगितलं पाहिजे. आणि ते आता लोकांच्या मध्ये चुकीचं सांगितलं जातंय. त्याच्यामध्ये भवानी शब्दच काढून टाकलाय. त्याच्यामध्ये कुठंतरी कसा तरी छत्रपतींचा जन्म सांगितलाय, वाकडा तिकडा. तुम्ही जरा वाचा, हे लोक काय लिहितायत, लोकांच्या समोर काय त्यांनी पाठवतायत. फार कठीण आहे महाराज. वाईट वाटतंय, जीव तळतळतोय या सगळ्या गोष्टी पाहून. छत्रपतींनी गाय कापणारा माणूस पाहिला, त्याचा हातच तोडून टाकला होता, हे त्यांनी सांगितलं जात नाही. छत्रपतींनी रायरेश्वराचा अभिषेक केला होता, स्वतःची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला होता, हे सांगितलं जात नाही. छत्रपती शिवभक्त होते म्हणून. छत्रपती भगवान शंकराचा अवतार होते, शिवाई देवीचा प्रसाद होते, हे सांगितलं जात नाही. भगवती जगदंबेनं त्यांना प्रत्यक्ष तलवार दिली होती, हे सांगितलं जात नाही. फक्त जातीवाद त्यांनी मध्ये घुसळून अशा पद्धतीनं वाटोळ करायचं चालवलं सगळ्या लोकांनी. जातीपातीचा हा रोग लोकांमध्ये घातला.
कशाला रोग त्यांनी लोकांमध्ये पसरावा आणि जातीपातीनं लोकांनी कशाकरिता अशा पद्धतीने वागावा, अरे कशाला या सगळ्या गोष्टी करतात. या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी बळजबरीनं पैसे देऊन आपल्यात घालण्याकरिता हे खत पाठवलेलं आहे महाराज. आपल्याला माहित नाही या वेगवेगळ्या संघटना होतात, त्यांना वरतून कुठून तरी पैसा येतो ना आपल्यात फूट पाडण्याकरिता या सगळ्या गोष्टी आहेत. आपलेच लोक एकमेकापासून वेगळे करण्याकरिता आहेत. तळतळ येते फार त्यांनी, म्हणून हे बोलावं असं वाटतं. आता काय करावं, जीव कासावीस होतो पण बोलल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे शस्त्र आहे, आमच्याकडे मिसाईल आहे महाराज, आणि ते शस्त्र जर कोणतं असेल तर फक्त आमचे शब्द हेच आमचं शस्त्र आहे. म्हणून नाही भिड भाड तुका म्हणे सानाथोर, आम्हाला दिलेलं काम आम्ही करणार आहोत. आमच्याकडे बोलणं दे हे काम देवानं दिलेलं आणि आम्ही बोलत राहणार आहोत. पण आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच रत्ने, हे त्याने धन आहे आमच्या घरी असणार धन, आणि त्या धनाचा आम्ही वापर करणार आहोत. मग कोणी असो तो, पण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून त्यांनी महाराज काय तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भाड तुका म्हणे सानाथोर. हे त्यांनी शस्त्रच आहेत. आमचं काम आम्ही करतो आहोत. विनंती आहे सगळ्या क्षत्रियांना, इथे क्षत्रिय त्यांनी मंडळी आहेत ना, त्यांना हात जोडून विनंती, अरे धर्माचा त्याग करू नका, धर्म सांभाळा, धर्माला वाढवा, स्वतः धर्ममय जगा आणि जगाला धर्म त्यांनी महाराज पाळण्याकरिता प्रवृत्त करा. लोकांची आक्रमण जर धर्मावर होत असतील तर ती त्यांनी वाचवा. इथे महापुराणामध्ये प्रत्यक्ष स्पष्ट उल्लेख आहे, तुमच्या समोर मी वाचून दाखवलाय की क्षत्रिय त्यांनी महाराज अशा पद्धतीने धर्म टाकून देतील. क्षत्रिय त्यांनी महाराज धर्म टाकतील, शौर्य त्यांनी विसरून जातील, युद्ध त्यांना करताच येणार नाही, ते मिळमिळीत होतील. महत्वाची गोष्ट आहे, हे सगळं याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे. प्रजापालन रूपी त्यांनी सदाचारापासून रहित होतील, भोग भोगण्यामध्ये तत्पर राहतील. प्रजेचे पालक जे राजे आहेत ना, ते त्यांनी भोग भोगण्यामध्ये मस्त होऊन जातील. अशी त्यांनी अवस्था कलियुगाची आहे. हे घोर कलियुग समोरून येत आहे. वैश्य त्यांनी संस्कार भ्रष्ट होतील. क्षत्रियाचं जसं झालं तसं वैश्य सुद्धा संस्कार भ्रष्ट होतील. स्वार्थ त्यांनी महाराज साधण्यामध्ये तत्पर राहतील, स्वधर्माचा त्याग करतील, कुकर्मी होतील, धनाचं त्यांनी अर्जन करण्याकरिता वाईट वागतील वैश्य. यानंतर त्यांनी महाराज गुरु देव देवता या सर्व लोकांचा अपमान केला जाईल. रोज व्हॉट्सअपवर एक ना एक तरी त्यांनी महाराज चित्र येतं. महाराज कोणता तरी देव असतो आणि एखादा 150 आणा त्याला लात मारित असतो. मारुतरायांना तरी लात मारलेली दिसते. काल तर एक आलं होतं महाराज, व्हिडिओ क्लिप होती, हातात हातोडा घेऊन 2-4 बायकाच होत्या महाराज, हनुमंतरायांची मूर्ती धरली, फोडीतच होत्या मूर्तीला. अजून एक क्लिप पाहिली, एका जणांना त्या फोटोज काढून घेतला, अशी शूटिंग केली महाराज. घरातले सगळे देव एका परातीत आणले आणि रस्त्यावर टाकून दिले महाराज, घरातले सगळे देव. हे त्यांनी पाहायला मिळते. कशामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या? लोक कलियुगाच्या प्रभावानं देव मानायला तयार नाहीत. मगाचं प्रमाण देव धर्म सांदी पडले सकळ, विषय गोंधळ गाजत असे. हरिहरा नाही बोट भरवाती, कोण त्यांची गती होईल नेनो. अरे काय होईल? एकादशी व्रत सोमवार न करती, कोण त्यांची गती होईल नेनो. अशी अवस्था या कलियुगाची त्यांनी होणार आहे. हे या सगळ्या ऋषीमुनींना त्यांनी महाराज कळत आहे. हे सगळे त्यांनी महाराज वर्ण स्वतःच्या वर्णाश्रम क्रियांना विसरून जातील. शूद्र त्यांनी महाराज ब्राह्मणासारखं आचरण करतील. ते त्यांचा धर्म सोडून त्यांनी महाराज अशा पद्धतीने वागतील आणि त्यापेक्षा ते त्यांनी अशा पद्धतीनं लोकांना तत्वज्ञान सांगायला सुरुवात करतील. असं त्याच्यात त्यांनी महाराज वर्णन पुढे केलेलं आहे. हे सगळंचे सगळं वर्णन ऐकून त्यांनी आम्हाला वाईट वाटतंय. कलियुग असं येणार आहे, पण असं कलियुग त्यांनी अशा पद्धतीने आपल्यापर्यंत येऊ नये. राजे बिघडणार आहेत, त्यांचा त्रास अशा पद्धतीने होऊ नये म्हणून काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी श्रवण केलं पाहिजे, काहीतरी सत्संग केला पाहिजे असा भाव आमच्या अंतकरणामध्ये आहे. म्हणून तुम्ही त्यांनी आम्हाला सांगा आम्ही काय करू. हे ऋषीमुनी त्यांनी महाराज प्रयाग क्षेत्रामध्ये सूतजींना म्हणू लागले. रोमहर्षणाला फार समाधान वाटलं आणि रोमहर्षण ऋषी त्यांनी अशा पद्धतीनं सांगू लागले. सूतजी महाराज वर्णन करून सांगतात, या सगळ्या उपद्रवांपासून जर वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे. या पहिल्या संहितेमध्ये त्यांनी विद्येश्वर संहितेमध्ये असणाऱ्या दुसऱ्या अध्यायात आपण पदार्पण करतो आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज वर्णन करून सांगतात. सूतजी महाराज बोलू लागले. ते म्हणतात, हे साधू महात्म्यांनो ऐका, तुम्ही सर्वांनी त्यांनी महाराज त्रैलोक्याच्या हिताचा प्रश्न विचारलेला आहे. घोर कलियुग त्यांनी अशा पद्धतीने सुरू झालेला आहे, सर्वांना त्रासदायक आहे. पण हे ब्राह्मणांनो, हे त्यांनी श्रेष्ठ महात्म्यांनो ऐका, हे कलियुग त्यांनी महाराज त्रास देईल, पण या कलियुगामध्ये सुद्धा त्यांनी महाराज जर याच्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर एक उपाय केला पाहिजे. आणि तो उपाय जर काय असेल तर भगवान शिवाचा महिमा, शिव महापुराणाचं श्रवण केलं पाहिजे. जर तुम्ही त्यांनी शिव महापुराणाचं श्रवण कराल
तर तुम्हाला त्यांनी खऱ्या अर्थानं कलीच्या त्रासातून मुक्त होता येईल. हे शिवमहापुराण सामान्य नाही, हे वेदांताचं सार आणि सर्वस्व आहे. याच्यामध्ये भगवान शंकराच्या दिव्य लीला पाहायला मिळतात. हे सामान्य जीवाचा उद्धार करणार आहे. एवढंच नाही तर त्यांनी इहलोक आणि परलोक दोनही ठिकाणी अशा पद्धतीने पूर्णता प्राप्त करून देणारं हे पुराण आहे. कलीचा त्यांनी त्रास कोणत्याही प्रकारचा होणार नाही. त्यापेक्षा धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ या पुराणाच्या श्रवणानं त्यांनी प्राप्त होतील. विस्तारानं ते त्यांनी महाराज आपण श्रवण करत जावं. म्हणून तर त्यांनी महाराज असं असणार हे श्रेष्ठ पुराण आहे. याच्या अध्ययनानंच त्यांनी महाराज पापातून मनुष्य मुक्त होतो, पापमुक्त त्यांनी होतो अध्ययन केल्यानं. याचं जर श्रवण केलं तर ब्रह्महत्येसारखं त्यांनी असणारं पातक निघून जातं. या शिवमहापुराणाचं जर श्रवण केलं तर कलियुगातील महान असणारे उत्पात ते सगळेचे सगळे अशा पद्धतीने संपून जातील. या शिवमहापुराणाच्या श्रवणानं सगळ्या शास्त्रांचं त्यांनी महाराज भांडण मिटून जाईल. शास्त्र परस्परांमध्ये विवाद करतायत, या शिवपुराणाच्या श्रवणानं त्यांनी महाराज हे सगळे विवाद संपून जातील, मुक्ती प्राप्त होईल. महान व्यक्तींमध्ये असणारे मतभेद शिवपुराणाच्या श्रवणानं संपून जातील. या कलियुगामध्ये त्यांनी महाराज मोठे मोठे लोक एकमेकाबरोबर भांडतात. आणि कशामुळे भांडतात? विद्वत्तेचा अभिमान झालेला असतो म्हणून भांडतात, पांडित्याचं मोठेपण प्राप्त झालेलं असतं म्हणून भांडतात. अरे विद्वान होतात लोक, भांडण कराय करतात, एखाद्याला कमीपणा दाखवा करताच कलियुगातले लोक आता विद्वान व्हायला लागले महाराज. विद्वत्तेचं प्रदर्शन करण्याकरिता विद्वान होणं वेगळं. विद्वान म्हणजे काय? विद्यावान, विद्या प्राप्त करून घ्यायची कशाकरिता? अरे मुक्त होण्याकरिता विद्या प्राप्त करून घेतली पाहिजे. पण लोक प्रदर्शन करण्याकरिता विद्या प्राप्त करून घेतात. अरे प्रदर्शनाकरिता प्राप्त झालेली विद्या फक्त वादात विजय प्राप्त करून देऊ शकते, काळाच्या भांडणात नाही. म्हणून काळाच्या भांडणावर जर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर विद्या जीवनात उतरली पाहिजे. म्हणून तो आचार्य झाला पाहिजे. आचार्य शब्दाचा अर्थ काय होतो माहिती? आचरण करणारा तो खरा आचार्य आहे. नाहीतर आचार्य पदवी पण प्राप्त करून घेता येते. आचार्य पदवी आहे ना महाराज, ती विशारद नावाची पदवी आहे, त्याच्या पुढची पदवी आहे आचार्य पदवी. म्हणून त्यांनी अभ्यास करायचा ना, अभ्यास करून परीक्षा द्यायच्या आणि परीक्षा देऊन विशारद व्हायचं. आणि विशारदाच्या पुढे जाऊन त्यांनी महाराज आचार्य व्हायचं. आणि आचार्य होऊन त्यांनी महाराज आपल्या नावापुढे लिहायचं वेदांत विद्या वाचस्पती, आचार्य पदवी आचार्य अमुक ढमुक फमुक. तुकोबराय म्हणतात वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा आणि येराने वाहावा भार माथा. हा भार माथा म्हणजे काय? या पदव्यांचा भार डोक्यावर घेऊन हिंडायचं आणि लोकांना फक्त पदव्यात दाखवायच्या, जीवनात काहीच उतरवायचं नाही. अशा अभिमानानं फुकतात महाराज आचार्य झाल्यानंतर. आणि वेदांत पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांचं चालणं वेगळंच राहतंय, त्यांचं बघणं वेगळंच राहतंय, कोणाशी बोलत नाहीत महाराज, त्यांचं बोलणं सुद्धा वेगळंच राहतं. फार अंतर ठेवून असतात, सगळ्या लोकांना बावळट समजतात, हे सगळे कचरा. मीच तेवढा शहाणा. त्यांना फक्त शहाणा नाही म्हणलं पाहिजे, दीड शहाणा. कारण वाढवाय ना महाराज थोडंसं. माझं बोलणं असंच आहे, मला असंच बोलता येतं, मी असंच बोलत राहीन. कारण मी तुकोबरायांना मानणारा प्राणी आहे. लक्षपूर्वक आहे का? तुकोबराय म्हणतात आणि का नाही माझे मना हो का पंडित शहाणा. अरे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. भगवंताचं प्रेम ज्याच्या पोटात आहे, भगवंताची भक्ती ज्याच्या, भक्ती म्हणजे काय हो? भक्ती ते नमन, जो सर्व प्राणी मात्रांमध्ये परमात्म्याला पाहतो, नमस्कार करतो, सगळ्यांचा आदर करतो, सर्वांबरोबर प्रेमानं वागतो, त्याला खरं ज्ञान पचलं. त्याला ज्ञान बांधलं. ते बांधण्याकरिता सुद्धा अधिकार लागतो ना महाराज. खरं त्याला बांधलं ते. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात का फळल्या तरुची शाखा आणि सहजी भूमीशी उतरे देखा. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी फल प्राप्त झालं तो सगळ्यांच्या समोर वागतो. म्हणजे जो सर्वांच्या समोर वागतो तो खरा ज्ञानी, तो खरा विद्वान, तो खरा पंडित, तो खरा आचार्य. आणि ज्ञान प्राप्त करून घेतलं म्हणून लोकाला वाकायला लावतो, हा लाटण्यासारखा उभा राहतो, तो आचार्य नाही. किती मोठा पदवीधर असला तरी आम्ही त्याला मानत नाही. त्याच्याकरिता पण ज्ञानोबाराने सांगितलं लाटणी ऐसा न लवे. लाटणं जसं वाकत नाही तसं हा वाकत नाही कोणासमोर, त्याचं काय त्यांनी घेणं देणं आहे महाराज. म्हणून या कलियुगामध्ये विद्वान लोक एकमेकाबरोबर भांडणं करतील, जे त्यांनी महाराज आदर्श जगाच्या दृष्टीनं पाहिले जातात, ज्यांना लोक फार मोठं समजतात आणि ते त्यांनी महाराज लहान लेकरासारखे भांडतील. पण हे शिवपुराण जर श्रवण केलं तर त्यांचं भांडण अशा पद्धतीने मिटून जाईल, हे याच्यात वर्णन करून सांगितलं. या शिवमहापुराणाच्या श्रवणानं अजून काय होईल ते म्हणतात, क्रूर असणारे यमदूत तोपर्यंतच जगाला त्रास देतील जोपर्यंत शिवपुराण ऐकायला भेटणार नाही. शिवपुराण ऐकलं की यमदूत त्यांनी महाराज जीवांना त्रास देणारच नाहीत.
या कलियुगामध्ये त्याग्नी महाराज तीर्थांचं भांडण तोपर्यंतच राहील जोपर्यंत शिवपुराण प्राप्त होणार नाही. या कलियुगामध्ये सर्व मोठे मोठे क्षेत्र त्याग्नी भांडतायत, मी मोठा मी मोठा. द्वारका म्हणते मी मोठी, काशी म्हणते मी मोठी, पंढरी म्हणते मी मोठी. हे सगळे क्षेत्र स्वतःला त्याग्नी महाराज मोठं म्हणतात. यांचं मोठेपण त्याग्नी महाराज निघून जाईल शिवपुराणाच्या श्रवणानं. या पृथ्वीवर असणारे दान धर्म आदी करून सगळी साधनं तोपर्यंत भांडतील, विवाद करतील जोपर्यंत शिवपुराण भेटत नाही. या कलियुगामध्ये असणारे देवदेवता पृथ्वीवर वाद घालतील कुठपर्यंत जोपर्यंत शिवपुराण प्राप्त होत नाही. या कलियुगामध्ये असणारे सिद्धांत तोपर्यंत भांडतील जोपर्यंत त्यांनी शिवपुराण प्राप्त होत नाही. म्हणून त्यांनी एवढं श्रेष्ठ असणार हे शिवपुराण आहे. म्हणून निष्पाप असणाऱ्या मुनिगणांनो, या शिवपुराणाची कथा तुम्ही श्रवण करा. तुम्हाला जर कलीचा त्रास त्यांनी नष्ट करून टाकायचा असेल तर हा दिव्य असणारा भाव सूतजी महाराज प्रयाग क्षेत्रामध्ये रोमहर्षण नावाचे सूत सर्वांना वर्णन करून सांगतात. याच्यामध्ये एक श्लोक जरी त्यांनी महाराज श्रवण केला आणि एक नाही ऐकता ना अर्धा जरी ऐकला तरी सगळ्या पापापासून मनुष्य मुक्त होतं. जो भक्तिपूर्वक इस शिवपुराण का एक श्लोक या आधा श्लोक भी पढ़ता है वह इस क्षण पाप से छुटकारा पा जाता है. तो त्यांनी महाराज त्याच क्षणाला पापापासून त्यांनी मुक्त होऊन जातो. हे दिव्यत्व या शिवपुराणाचं आहे. या शिवपुराणाच्या त्यांनी महाराज श्रवणानं याची जर पूजा केली नित्य घरामध्ये ठेवून तर अश्वमेध यज्ञ प्राप्त केल्याचं फल प्राप्त होतं. सामान्य मनुष्य जरी असला आणि याचं जर त्यांनी महाराज चिंतन शिव महापुराणाचं त्यानं केलं तर सगळ्या पापापासून मुक्त होतो. शिव महापुराणाला जर प्रणाम केला तर सगळ्या देवदेवतांना नमस्कार करून त्यांची पूजा केल्याचं फल प्राप्त होतं. जो त्यांनी महाराज स्वतःच्या हातानं शिव महापुराण त्यांनी लिहून काढील कागदावर आणि लिहून त्यांनी एखाद्या शिवभक्ताला ते भेट म्हणून त्यांनी देऊन टाकील तो त्यांनी जगातल्या सगळ्या दान आणि पुण्यांचं फल प्राप्त करून घेईल. जो त्यांनी महाराज याचं अध्ययन करेल त्याला वेदाचं पठन केल्याचं फल प्राप्त होईल. एवढं सामर्थ्य या शिव महापुराणाचं आहे. जो कोणी त्यांनी महाराज या शिव महापुराणाचा एक एक अक्षर त्यांनी महाराज बारकाईनं वाचील त्याला गायत्रीची पुरस्चरण करण्याचं फल अशा पद्धतीनं प्राप्त होईल. म्हणून तर त्यांनी महाराज शिव महापुराण अशा पद्धतीने श्रवण करायचं आहे. जे त्यांनी महाराज आनंद देईल म्हणून तुम्ही शिव महापुराण ऐका. प्रयाग क्षेत्रामध्ये सूतजी महाराज सर्वांना या शिव महापुराणाचं महात्म्य वर्णन करून सांगतात.